आता मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की वाघोली खराड्यातील मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यायचंय? आमचं जे गोगावले कुटुंब आहे, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. तिकडे माझ्या माहेरी असो किंवा इकडे सासरी असो, पण समाजकार्याची आवड. तर आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना खूप झपाट्याने वाढत आहेत. त्यात महिलांचा पण त्यांना त्रास होतोय. तर महिलांसाठी सायबर सुरक्षा कशी आपल्याला मजबूत करता येईल? हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण की ह्या घटना रोज किती घडतात आपल्याला माहीत आहे का? कोणता तरी एक मेसेज येतो, त्याच्यावर क्लिक केलं जातं आणि काय होतं की लाखो पैसे आपल्या बँकेतून जातात. ज्या खांबावरून लाईट जातात तर त्यांचा नागरिकांना त्रास होतो. त्यांच्या बाल्कनीला कधी कधी ते इलेक्ट्रिक लाईटच्या तारा पोचलेल्या असतात, त्यामुळे धोका निर्माण होतो. तर ह्या दोन गोष्टीवर आपल्याला काय करता येईल? आता जर तुम्ही म्हणले की लाईटीचा जे तारा आहेत, तारांचा जो प्रश्न आहे तो खरंच खूप भेडसावत आहे. तर फिरतो ना, तर बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस वरून आवाज देतात, मुलं डोकावतात, तर आम्हाला कुठेतरी भीती वाटते की अरे तार आहे जवळ, ते मुलांना त्रास होईल का काही. तर वाघोली खराडीमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही. म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत वैद्यकीय, ते लोकांपर्यंत का पोहोचत नाही? कचरा व्यवस्थापन असताना महानगरपालिकेचं हे लोक प्रत्येक कुटुंबाकडून 70-80 रुपये घेतात. मग हा नागरिक जर इकडे टॅक्स भरतोय तरी ह्या लोकांना, कर्मचाऱ्यांना वर पैसे का द्यायचे? आणि हा जो आपण म्हणतो 70-80 रुपये जे जातात, तर हे त्या संस्थेला नाही जात. तर सगळ्यात महत्वाची जी समस्या आता निर्माण होते ती ट्रॅफिकची. कारण वाघोली परिसरात आलं की अंगावर काटा येतो, एवढं ट्रॅफिक त्या बाजार तळापाशी आणि ती गाडी तासनतास थांबते तिथं आणि नागरिकांना खूप असुविधा होतात तिथे. तर काय करता येईल ह्या ट्रॅफिकच्या समस्येवर? उत्तर काय आपल्याकडे? आपण येता जाताना बघतच असेल की रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला गाड्या मोठ्या प्रमाणावर लावल्या जातात. तर मग ट्रॅफिकची समस्या तिथूनच सुरू होते. आता आपण म्हणलं की पार्किंगमुळे ट्रॅफिक वगैरे जास्त वाढते, ही समस्या भेडसावते. पण पार्किंगसाठी मग काय करता येईल आपल्याला? ताई, वाघोली खराडीचं भविष्य तुम्ही कसं पाहता? ट्रॅफिक मुक्त वाघोली. वाघोली खराडीमधील तरुणांना रोजगार, महिला सबलीकरण, महिला सुरक्षितता, महिलांना रोजगार निर्मिती आणि पाणी मुबलक प्रमाणात आणि वाघोली खराडी ही स्वच्छ सुंदर बनवणे, हे माझं विजन आहे. पण जे काळूबाई नगरचा जो रस्ता आहे तो तुम्हाला स्वखर्चातून करावा का वाटला? ज्यावेळेस आम्ही तो रस्ता बनवला आणि रस्ता बनवल्यानंतर आम्ही तिथे आतमध्ये गेलो, अक्षरशः तिथे म्हणजे फटाके वाजवले, फुलं उधळली आणि गुलाल उधळला. म्हणजे कुठेतरी आपण जे समाज कार्य करतोय त्याची ही पोचपावती होती. ताई, मला एक सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर बोट ठेवायचं, तो म्हणजे वाघोली खराडीतील पाण्याचा प्रश्न. म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण सांडपाण्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर आपण कॉर्पोरेशनमध्ये गेलो ना, तर कॉर्पोरेशनमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मग याच्यावर तुम्ही नेमकं काय, तुमचं डोक्यात काय विचार आहे? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. सत्तामंचच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, स्थानिक राजकारणात काम करताना अनुभव, स्पष्ट भूमिका आणि जनतेशी थेट नातं असावं लागतं. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत वाघोली प्रभाग क्रमांक 4 मधून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार माजी उपसरपंच मालती गोगावले ताई. आज आपण त्यांच्याशी सडेतोड गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, वाघोलीचा विकास आणि पुढील वाटचाल. मी आज जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांच्या मनामधील प्रश्न त्यांना विचारणार आहे, सगळं थेट आणि स्पष्ट. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ताई, नमस्कार. नमस्कार. तुमचं सत्तामंचच्या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. कशा आहात? मस्त. ताई, मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचा राजकारणात, समाजकारणात कसा प्रवेश झाला आणि तुम्ही सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलात, नंतर वाघोलीच्या उपसरपंच झालात आणि आता महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी तुम्ही उभे आहात. तर हा एकंदर प्रवास, एक गृहिणी ते नगरसेविका, हा मला जरा थोडा उलगडून सांगा. नक्कीच. मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. शेतकरी कुटुंबातून व्यावसायिक कुटुंबात मी सून म्हणून आले. पण दोन्ही कुटुंबाला जी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात जे त्यांची कामगिरी होती किंवा योगदान होतं, तोच वसा माझ्याकडे आला. म्हणजे माझे सासरे ज्ञानोबा रामभाऊ गोगावले हे समाजकार्यामध्ये नेहमीच तत्पर असायचे. म्हणजे ज्या ज्या लोकांना खरंच त्याची गरज आहे, जिथे ज्यांना दुःखामध्ये आहेत त्यांना ते लगेच धावून जायचे. आणि त्यांचं तेच बाळकडू असेल किंवा तो वारसा असेल, त्यांच्या मुलांना म्हणजेच
गणेश ज्ञानोबा गोगावले आणि नवनाथ ज्ञानोबा गोगावले ह्यांच्याकडे आला आणि माझ्याकडे हे समाजकार्याचं बाळकडू होतंच. तर हे सगळं कुटुंब जे आहे, जे सगळीकडून एकत्र झालं, हे समाजासाठी कुठेतरी देणं म्हणून समाजासाठी मनापासून जे कार्य करतं, ही त्यांच्या मनात भावना रुजलेली आहे आणि समाजासाठी हे खूप काम करतं. ह्याची एक पोचपावती म्हणून आपल्याला ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीमध्ये लढावं लागलं आणि ह्या निवडणुकीमध्ये लढत असताना सर्वात जास्त मतांनी निवडून आलेली मी एक महिला होते, क्या बात की है! असं वाटलं की नाही, हा लोकांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय, हं, तो हा विश्वासाप्रती आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण की विश्वास महत्वाचा आहे. त्यांनी दाखवलेला आपल्यावरचा विश्वास. मग ह्या विश्वासासाठी आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो. तर मग मी विचार केला, की आपण असं काम करूया, की जे सगळ्यांना फायद्याचं ठरेल. आपण अंतर्गत रस्ते असू, ड्रेनेज असू, पाणी असू किंवा लाईट प्रश्न असू, हे आपण प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केले. आणि ह्याचीच पोचपावती म्हणून की काय उपसरपंचपदी आपण विराजमान झालो हं. आणि त्याच्यानंतरही आपण बरीचशी कामं करत राहिलो. पण असं वाटलं, की यावेळी हे जे आपण समाजकार्य करतोय, तर ह्याला एक वेगळी दिशा दिली पाहिजे. तर मग लोकं येऊन सांगायला लागले, की "ताई, तुमचं कार्य खूप छान आहे. तुम्ही असेच पुढे अजून कार्य करत राहा." मग आपण ह्याच्यातूनच असं म्हणलं, की आता चला, आता महानगरपालिका निवडणूक आलेली आहे. मग आपण त्याच्यातही उतरावं, की आपण लोकांचं समाजकार्य. कारण की कसं असतं, की समाजकार्य करण्यासाठी कोणत्याही पदाची आवश्यकता नसते. बरोबर. पण एखादं पद असलं, की ते आपण कार्य ठामपणे करू शकतो. त्यासाठी आपण ह्या पदासाठी उभे आहोत. ताई तुम्ही राजकारणात आलात. याच्यापूर्वी तुम्हाला काही राजकीय वारसा होता का घरामध्ये? नाही. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं माझं माहेर हे शेतकरी कुटुंबातलं आहे, सर्वसामान्य आणि माळकरी घराणं. त्याच्यामुळे तिकडेही कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही आणि इकडेही माझ्या सासऱ्यांचं म्हणजे सगळ्यांचं जे आहे घर कुटुंब, ते पण व्यावसायिक कुटुंब आणि माळकरी घराणं. म्हणजे दोन्ही कुटुंब जी आहे ती सर्वसामान्य. त्याच्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळे जी समाजकार्याची आवड आहे ती ह्यातूनच आलेली आहे, की चला बाबा लोकांच्यासाठी आपण काहीतरी कार्य करूया. ताई मला स्पष्ट एक गोष्ट विचारायची, की वाघोली खराडीमध्ये एवढ्या अजून इतकी डेव्हलपमेंट झालेली नाही आणि स्वच्छतागृहांची जी अवस्था आहे, ती इतकी खराब काय? आता तुम्ही बघत असाल, की आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. बरोबर. आधीच्या काळात जी लोकसंख्या होती, हं, त्याप्रमाणे आपण अनेक ठिकाणी स्वच्छतागृह उभारले होते. पण जे स्वच्छतागृह उभारले, हं, त्याप्रमाणे लोकसंख्या जास्त वाढलेली आहे. हं. त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसंख्येमुळे त्याचा स्वच्छतागृहांचा कुठेतरी तुटवडा होतोय. बरं, ही झाली एक बाजू. पण दुसरी बाजू अशी आहे, की ज्या प्रमाणात लोकसंख्या तिथे जास्त जाते, त्या ठिकाणी त्या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी तिथे लोकं आहेत का? त्या प्रमाणात तर नाहीयेत. तिथे हं, ती लोकांचा तुटवडा कमी पडतोय. अजून एक मुद्दा असा, की पाण्याचा प्रश्न. हं, मुबलक प्रमाणात पाणी नाहीये तिथे उपलब्ध. हं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी आपण सोडवल्यात पाहिजेत. म्हणजे आता येणाऱ्या काळात मला असं वाटतं, की सगळ्यात जास्त हा भेडसावणारा प्रश्न आहे, की जिथे आता आपलं वाघोली बाजारतळ मैदान आहे. बरोबर. तिथे आठवडे बाजार तर होतोच. पण रोज हजारोनी महिला तिथे भाजीपाला विक्री करत असतात आणि न्यायलाही तिथे बरेचशी लोकं येत असतात. पण अशा ठिकाणी आपण जे स्वच्छतागृह उभारले, तर खरंच ते पुरेसं आहे का तेवढ्या लोकांसाठी? तर नाही. बरोबर. तर ह्या लोकांसाठी आपण अशी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली पाहिजे, जिथे महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं आणि त्या ठिकाणी आपण माणसं नेमली पाहिजेत, की त्या स्वच्छतागृहांची कारण की आरोग्याचा प्रश्न आहे. त्या स्वच्छतागृहांची स्वच्छता पण झाली पाहिजे. ताई आता इथले नागरिक जे आहेत, पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरतात. तरी इथली स्वच्छतागृहांची संख्या कमी का आहे? अ, वाघोली ही पहिली ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतमध्ये आपल्याला जेवढी स्वच्छतागृह आपण केली होती, आत्ता सध्या तेवढीच आहे. पण आता येणाऱ्या नव्या काळामध्ये म्हणजे आता नुकतीच ग्रामपंचायत ही कॉर्पोरेशनमध्ये, वाघोली कॉर्पोरेशनमध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे लोकसंख्याही वाढलेली आहे झपाट्याने. कारण की आपण पाहतो, की सणसवाडी च्या बाजूचा औद्योगिक वसाहत असू दे किंवा खराडीच्या बाजूचा आय-टी हब असू दे, की इथे जो येणारा कामगार वर्ग आहे, हा शक्यतो बाहेरचा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या इथे लोकसंख्या जास्त वाढलेली आहे.
तर आत्ताच आता वाघोली नवीनच कॉर्पोरेशन मध्ये गेलेली आहे, तर माझं एकच असेल की वाघोली आणि खराडीमध्ये ह्या दोन्ही भागासाठी जो येणारा वर्ग आहे त्यांच्या हिशोबाने आपल्याला स्वच्छतागृहांची संख्या वाढवायची आहे आणि त्यावर मी नक्कीच काम करेल. ताई, मला आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचंय. तो म्हणजे कचऱ्याचा प्रश्न जो आहे. वाघोलीमध्ये किंवा खराडीच्या आसपास आपण जर बघतो, तर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे पडलेले असतात. हा एक मोठा आहे की दुर्गंधीचा भाग आहे. त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की कचरा व्यवस्थापन असताना महानगरपालिकेचं, हे लोक प्रत्येक कुटुंबाकडून ₹70-80 घेतात. हं. मग हा नागरिक जर इकडे टॅक्स भरतोय, तरी ह्या लोकांना, कर्मचाऱ्यांना वर पैसे का द्यायचे? मग आता ह्या कचरा व्यवस्थापनासाठी तुमच्या डोक्यात काय ब्लूप्रिंट आहे? काय विजन आहे तुमचं? मी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच असताना आपण वेगवेगळ्या कचरा प्रकल्प आहेत, त्याच्यावर अनेक उपाययोजना केल्या होत्या. ज्यामध्ये लातूरचा कचरा प्रकल्प असो का गुजरातचा कचरा प्रकल्प असो, आपण ती सगळी आखणी केली होती, की आपण तो प्रकल्पाची सगळी माहिती घेऊन आपण तो प्रकल्प पाहण्यासाठी जाणार होतो त्या ठिकाणी. पण आपली जी टीम तयार झाली, सगळी बॉडी जी तयार झाली, त्यानंतर आम्ही जायचं ठरवलं त्यावेळेस नेमका आपला कोरोना आला. हं. कोरोनाच्या काळामध्ये कुठेही जाण्यास बंदी होती. त्याच्यामुळे तो प्रकल्प तिथेच राहिला. मग त्यानंतर आपण ग्रामपंचायतने काय केलं, की पी-एम-सीचं म्हणजे स्वच्छ भारत संस्था, कचरा संस्था जी आहे, तिच्याशी करार केला आणि आपल्या इथला जो कचरा आहे, तो त्यांनी उचलून न्यावा, असं त्यांना सांगण्यात आले. म्हणजे आत्ता जी लोकं आपल्या इथे येतात, घरोघरी जाऊन जो कचरा गोळा करतात, तर तो आपला ते जी संस्था आहे, ती स्वच्छ संस्था ती नेते आणि त्याचं सॅग्रिगेशन केलं जातं तिथे नेऊन. आणि हा जो आपण म्हणतो ₹70-80 जे जातात, तर हे त्या संस्थेला नाही जात, तर ते जे कचरा न्यायला ज्या महिला येतात, ज्या माता भगिनी येतात, तो त्यांच्याकडे जातो. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं एकच योजना असेल, की कचरा प्रकल्प जे आहे, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उभारायचा आहे. मी मगाशी म्हणल्यासारखी, की आम्ही तो प्रकल्प सगळा पाहिलेला आहे. कारण की कुठेतरी कचऱ्याची विल्हेवाट होणे पण गरजेचं आहे. आपण जो कचरा घरातून उचलला जातो, तो कचरा कुठे नेला जातो? तर त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं सॅग्रिगेशन करून त्याच्यावर विल्हेवाट म्हणजे आपण लावली आणि खत त्याचं तयार केलं, की तो योग्य ठिकाणी वापरला जाऊ शकतो. बरं हे कचरा प्रकल्प ज्यावेळेस आपण आपल्या इथे करू, त्यावेळेस काय होईल? आपल्या स्थानिक महिलांना रोजगार मिळेल. कारण की आपली स्थानिक महिला जी असते तिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करते. तिला घरातून चूल-मूल ह्याच्यातून थोडासा वेळ काढून थोडासा जवळपास कुठेतरी तिला काम हवं असतं. तर ह्या महिलांसाठी, जे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ह्या प्रकल्प आपण ज्यावेळेस करणार आहे, तिथे त्यांना प्राधान्याने आपल्याला काम द्यायचं आहे. ताई, मला एक सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर बोट ठेवायचंय. तो म्हणजे वाघोली खराडीतील पाण्याचा प्रश्न. म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण सांडपाण्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर आपण कॉर्पोरेशनमध्ये गेलेलो आहोत. तर कॉर्पोरेशनमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मग याच्यावर तुम्ही नेमकं काय, तुमचं डोक्यात काय विजन आहे? अ, आपण ग्रामपंचायतमध्ये असताना, त्या पदावर असताना आपण पाण्यासाठी आपण अनेक सुविधा त्यावेळेस केलेल्या होत्या. पाठपुरावाही आपण भरपूर प्रमाणात केलेला होता. आणि आपण म्हणू की प्रत्येक वस्त्यांवर म्हणजे आपण पुढचा विचार करून आता लोकसंख्या तर वाढलेली आहे झपाट्याने. त्याप्रमाणे येणारी जी राहायला येतात लोकं त्याच्यातही वाढ झालेली आहे. पण येणाऱ्या काळात म्हणजे भविष्याचा विचार करून आपण प्रत्येक वस्तीवर आपण काय केले आधीच अंतर्गत पाईपलाईन आपण पाण्याच्या टाकून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्या येणाऱ्या काळामध्ये आपण जे पाणी आणणार आहेत, त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय, की पाईप जोडायचा आहे, की प्रत्येक घराघरात पाणी जाणार आहे. आत्ता वाघोली कॉर्पोरेशनमध्ये गेलेली आहे आणि इकडे भामा आसखेडचं जे पाणी आहे ते लोहगावपर्यंत आलेलं आहे आणि मेन रोडला पण आता पाईपलाईनचं काम चालू आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता फक्त काय आपल्याला राहिलंय ते पाणी इथपर्यंत येणार आहे आणि ते फक्त पाईपलाईन जोडायचं आणि सगळीकडे पाणी जाणार आहे. आणि बाकीचं जे पाणी आपण म्हणतो सोसायट्यांमध्ये पाणी कसं न्यायचं हे मला माहिती सगळीकडे आपण पाणी पुरवणार आहे. आणि खराडीमध्ये आता लोकसंख्याही वाढलेली आहे. त्या प्रमाणात पाण्याचाही प्रश्न खूप वाढलेला आहे. तर आपल्याला तिथेही नियोजन करायचं आहे. सगळ्यांना मुबलक पाणी द्यायचं आहे. कारण की माझ्या माता-भगिनी मी ज्यावेळेस सगळीकडे जाते, त्यांचा एकच प्रश्न असतो, "ताई पाण्याची खूप अडचण आहे." तर मला ही अडचण सोडवायची आहे. बऱ्याचदा आम्ही या परिसरात ज्यावेळेस फिरतो, त्यावेळेस आम्हाला अजून एक प्रश्न भेडसावतो. तो म्हणजे जे आपल्या ड्रेनेज आहेत, त्या ओव्हरफ्लो होतात.
पावसाळ्यात त्यात पाणी बसत नाही आणि उन्हाळ्यात सुद्धा त्याच्यातून ड्रेनेजचा ओव्हरफ्लो होतो. मग दुर्गंधी वाढते, आजार पसरतात. तर मग आता ह्याच्यावर काय तुमच्या नियोजन काय आहे, की हे तुम्हाला हे प्रश्न कसे सोडवणार आहेत तुम्ही? आपण विचार केला तर ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो का होतात? ती संख्याही तेवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि आपण काय केलंय, ज्यावेळेस ते पाईपलाईन आपण टाकली, तो आपण पुढचा विचार करून टाकली आहे का? की मोठ्या प्रमाणात मोठी पाईपलाईन टाकली तर नाही त्याच्यामध्ये कचरा अडकणार नाही. जे ड्रेनेज जे आहेत, ते शक्यतो काय होतं बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचे जे चेंबर असतात, ते जास्त करून रस्ता खाली, ड्रेनेज वरती. त्याच्यामुळे काय होतं, की जे त्याच्यावर झाकण असतं, ते कुठेही जा तुम्ही, ते तुटलेलंच असतं. आणि मग गाड्या येतात जातात त्याच्यात कचरा, माती एवढ्या प्रमाणात जाते, त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. बरं ह्याच्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत? ज्यावेळेस पावसाळा येतो, पावसाळ्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे? की त्या नाल्यांची स्वच्छता केली पाहिजे. आपल्या आसपासच्या भागामध्ये जवळ-जवळ 450च्या प्लस नाले आहेत. तर ह्या नाल्यांना जे पाणी जातं, त्या नाल्यांची खरंच स्वच्छता होते का? म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं, की एक महिला म्हणून आपण जो विचार करतो सर्वांगीण, की आरोग्याचा, तर हा ड्रेनेजचा जो प्रश्न आहे, हा पण कुठेतरी आरोग्यावर त्याचा परिणाम होतच असेल ना. तर मग येणाऱ्या काळामध्ये हे ड्रेनेजचे पाईपलाईन आहे, पावसाळ्याच्या आधी एक टीम तयार केली पाहिजे. जी टीम फक्त त्याच्यावरच काम करेल, की त्याला दुसरं कोणतं काम नाही. ही टीम कोणत्यावर, की जी पाईपलाईन आहे, ती पाईपलाईन स्वच्छ करणे, त्याच्यामध्ये जो कचरा गुतलाय तो काढणे, मैला पाणी स्वच्छ करणे. प्रत्येक जी पाईपलाईन आहे ती कुठून येते आणि कुठे जोडली जाते, ज्या भागात जोडली जाते, त्या भागाची पाहणी करून तिथे स्वच्छ करणे आणि ज्या ठिकाणी जोडली जाते, ज्या नाल्याला जोडली जाते, त्या नाल्यापर्यंत पाणी जाते का नाही हे स्वतः जातीने पाहणे. अशी टीम मला तयार करायची आहे आणि ह्याचा प्रश्न मला लवकरात लवकर सोडवायचा आहे. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो, की जे वाघोली आणि खराडीमध्ये लाईट आहेत, स्ट्रीट लाईट आहेत. तर बराच भाग अजून अंधारात आहेत. लाईट तिथपर्यंत पोहोचल्या नाहीत. ते प्रकल्प अजून प्रलंबित आहेत. आणि दुसरा त्याचबरोबर तो प्रश्न आहे, की ज्या खांबावरून लाईट जातात, तर त्यांचा नागरिकांना त्रास होतो. त्यांच्या बाल्कनीला कधी-कधी ते इलेक्ट्रिक लाईटच्या तारा पोहोचलेल्या असतात. त्यामुळे धोका निर्माण होतो. तर ह्या 2 गोष्टीवर आपल्याला काय करता येईल? अ, आपण ग्रामपंचायतमध्ये असताना म्हणजे आपण हा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले. ज्या वस्त्यांवर अजिबातच लाईट नाही अशा ठिकाणी आपण खांब टाकण्यापासून तर तिथे लाईट देणे किंवा स्ट्रीट लाईट्स देणे किंवा त्या ठिकाणी सोलर बसवणे असे आपण वेगवेगळे प्रकल्प तिथं राबवलेले आहेत. आता जर तुम्ही म्हणले की लाईटीचं जे तारा आहेत, तारांचा जो प्रश्न आहे तो खरंच खूप भेडसावत आहे. आता जे नवीन बांधकाम जे होतंय, तर त्या बांधकामांना म्हणजे आपण काम करताना त्या लाईटीच्या तारांचा कुठेतरी त्यांना त्रास होतोय. आणि जे बाल्कनी आहे, बाल्कनी आम्ही आता फिरतो ना, तर बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस वरून आवाज देतात, मुलं डोकावतात, तर आम्हाला कुठेतरी भीती वाटते, की अरे तार आहे जवळ, ते मुलांना त्रास होईल का काही? तर आपल्याला 2 मिनिटासाठी जर एवढी भीती वाटत असेल, तर तिथे राहणाऱ्या त्या माऊलीला किती भीती वाटत असेल, की आपला दिवस सुरू होतो, तर दिवस सुरू होण्यापासून तर मावळेपर्यंत. तिला ते टेन्शनच असेल ना, की मुलांसाठी किंवा बरोबर. घरातल्या माणसांसाठी ह्या तारेचा त्रास होतोय, ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत. तर ह्याच्यावर आम्ही एकच हे केलेलं धोरण ठरवलेलं आहे, उपाय करणार आहोत, की ह्या ज्या तारा आहेत त्या आपल्याला अंडरग्राउंड करायच्या आहेत, की जेणेकरून येणाऱ्या काळात त्याचा कोणालाही त्रास होणार नाही. ताई आपल्या प्रभागात खूप मोठा आय-टी हब आहे, आय-टी पार्क आहे. परंतु तिथं रस्ते जे आहेत, ते तिथं आत्ता सध्या तिथं अतिक्रमण झालेले आहेत. काही लोकं तिथं गाड्या लावतात. त्यामुळं जाताना कर्मचाऱ्यांना, नागरिकांना तिथून असुरक्षितता वाटते किंवा असुविधा वाटते. तर याच्यासाठी तुमच्या डोक्यात काय आहे का काही नियोजन? जसं पुणे शहरामध्ये खाऊ गल्ल्या वगैरे आहेत तसं काही? अ, आपण म्हणतो की आय-टी हब आलं, तिथे जास्त प्रमाणावर कर्मचारी पण आले. तर आतमध्ये समजा आय-टी हबमध्ये जेवणाची सोय असेल, पण आता जी तरुणाई आहे त्यांना वेगवेगळं काहीतरी खायची इच्छा होते. रोज-रोज तेच-तेच खाऊन ते कंटाळलेले असतात. मग त्या आय-टी हबच्या बाहेर ज्या गाड्या लावलेल्या असतात, तर त्या गाड्या का लावल्या जातात? तर त्यांना ती जागा नाहीये तिथे जवळपास. तर आपल्याला ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. आतमध्ये आय-टी हबमध्ये असू किंवा आजूबाजूच्या परिसरात असू, की त्यांच्याशी सगळ्यांची संगनमत करून आपण ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून तिथले जे स्थानिक मुलं आहेत,
ते रोजगारसाठी ते गाड्या लावतात. त्यांना एक ठिकाण, एक प्लॅटफॉर्म मिळेल, की आपण इथे ही गाड्या लावू आणि सर्वांचा प्रश्न सुटला जाईल. तर आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना खूप झपाट्याने वाढत आहे. त्यात महिलांचा पण त्यांना त्रास होतोय. तर महिलांसाठी सायबर सुरक्षा कशी आपल्याला मजबूत करता येईल? हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण की हा मुद्दा लक्षात घेऊनच सौ मालतीताई गोगावले सखी सहेली फाउंडेशन मार्फत आपण अनेक ठिकाणी सायबर जागरूकता जे अवेअरनेस आहे, कॅम्पेन आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेत आलेलो आहोत. कारण की ह्या घटना रोज किती घडतात आपल्याला माहित आहे का? दररोज ह्या घटना 5,000 प्लस घडतात आपल्या आसपास. बरं, इथे फक्त महिला वर्ग भरडला जातोय का? तर नाही. लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेजण मोबाईल वापरतात. सगळेजण म्हणजे कोणता तरी एक मेसेज येतो, त्याच्यावर क्लिक केलं जातं आणि काय होतं, की लाखो पैसे आपल्या बँकेतून जातात. हो, अकाउंट मोकळं होतं. म्हणजे हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही जवळ-जवळ आता आपली टीम अशी बनवलेली आहे, त्या मुलांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा अनेक ठिकाणी जाऊन आपला हा कॅम्पेन आहे तो तिथे घेतलेला आहे. तर हे घेताना असं लक्षात आलं, की अरे ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते, की आम्ही जसं-जसं ज्या-ज्या ठिकाणी आपण कॅम्पेन घेतोय त्या-त्या ठिकाणी तिथल्या महिला लगेच सांगतात, की त्यांच्याविषयी काय झालं म्हणून. तर आता एक प्रामुख्याने मुद्दा सांगायचा म्हणलं, आता मी नाव नाही घेत, पण एक महिला समोर आली. ती म्हणली, की "ताई मला एक कॉल आला होता अननोन नंबरवरून आणि मला सांगण्यात आलं, की तुमच्या मिस्टरांचं पार्सल आलंय. तर ह्याच्यामध्ये ड्रग्स आहेत. तर तुम्ही असं करा, मला लगेच व्हिडिओ कॉल करा, मी त्या व्हिडिओ कॉलवर तुम्हाला दाखवेल." तर तिने लगेच व्हिडिओ कॉल केला. कारण की महिला कशी असते, की आपल्या पतीवर ज्यावेळेस येईन त्यावेळेस लगेच ती तिथे लगेच ॲक्शन घेते. तिने फोन केला आणि त्या फोनवर असं दाखवलं, की नाही हे पार्सल आलेलं आहे. पण त्याच्यानंतर काय झालं? तो व्हिडिओ कॉल किती तास चालू असेल, असं तुम्हाला वाटतं? साधारण जोपर्यंत त्या महिला कट करत नसतील असं. 3 तास. 3 तास महिला त्या व्हिडिओ कॉलवर होती आणि तिच्याशी ते संवाद साधून ते फक्त एकच सांगत होते, की जर तुम्ही आता आपला व्हिडिओ कॉल चालू आहे, तुम्ही असं करा, व्हिडिओ कॉल चालू असताना आम्हाला एवढे-एवढे पैसे तुम्ही देत चला. आता तिचं सुदैव असेल, की तिच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नव्हते. बरं तिने दिले काही पैसे. पण असं झालं, की तिचे मिस्टर घरी आले. त्याच्यामुळे जे येणारी जी घटना आहे ती तशीच राहील. म्हणजे आपण कसं म्हणतो, की येणारा जो क्राईम आहे तो घडला नाही. पण हे एकच आहे का? आत्ता काय होतंय, की बऱ्याच ठिकाणी आता आम्ही फिरतो ना, तर लोकं पुढे येऊन सांगत नाही, की काय वाटतं, की अरे आपण उच्च शिक्षित आहे. ह्या घटना सर्रास सगळ्यांसोबत घडतात आहे. असं नाही, की कोणी अशिक्षित माणूस आहे का कोणी असं आहे तसं नाही. की ह्या घटना सगळ्यांसोबत घडतात आहे. आपण म्हणतो की उच्च शिक्षित आहे, आमच्यासोबत घडली तर काय होईल? लोकं काय म्हणतील? त्याच्यामुळे लोकं पुढे येत नाही. तर मग आम्ही म्हणलं की का नाही मग आपण त्या लोकांपर्यंत पोहोचावं, ह्याची माहिती द्यावी. तर काय असतं मला ह्याच्या निमित्ताने एकच सांगावं असं वाटतंय, की आपल्या ज्या माता-भगिनी आहेत, त्यांनी काय करायला हवं, की आपल्या मोबाईलचा पासवर्ड एकदम साधा नाही ठेवला पाहिजे. शक्यतो आपण काय करतो 1, 2, 3, 4, 5 किंवा आपलं नाव टाकतो, की झाला पासवर्ड. पण ह्या पासवर्डची लिमिट किती आहे? तो टाकल्यानंतर तिथे खाली येतं, की हा सहज हॅक होऊ शकतो की नाही. मग आपल्या मोबाईलचा पासवर्ड असा ठेवा, की जो कोणालाही हॅक करता येणार नाही लवकर. मग अंक, अक्षर, चिन्ह ह्याचा वापर करा. बरं जी अननोन लिंक येते, अनोळखी लिंक येते, तर त्याच्यावर क्लिक नाही केलं पाहिजे. बघा आपण कोणतंही ॲप घेतो. आपण काय करतो? आपली संपूर्ण माहिती देतो. नाव हो, म्हणजे आपण आपला डाटा आपण स्वतः त्यांच्याकडे देतो. ज्यावेळेस आपण आपला डाटा देतो, आपली सगळी माहिती त्यांच्याकडे जाते. मग कुठेतरी आपण पण सावधगिरी बाळगली पाहिजे ना, की आपण कसं म्हणतो, आपण सजग नागरिक आहोत. सुरक्षितता ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, की एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर कुठेतरी सगळ्यांनी पुढे येऊन ह्याचा पुढाकार घेऊन ते कुठपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आता हे आम्ही फिरत असताना असं प्रामुख्याने जाणवलं, की आता एक आजोबा होते ना, तर त्यांनी Android मोबाईल घेतला. बघा आता आपण म्हणतो ते वॉचमनचं काम करणार आहे. तुम्ही विचार करा किती कष्टाने ते पैसा गोळा करत असतील. बरं तो मोबाईल घेतला त्यांनी किती आनंदाने घेतला असेल. तो घेतल्यानंतर जे काही परमिशन येतात त्यांनी अलाउ केलं. आता ते मेसेज त्याच्यामध्ये होऊन गेला एक कोणता तरी. तर त्याच्यामध्ये त्यांची 3 महिने सलग 18,000ची सॅलरी कट होत होती.
शेवटी त्या आजोबांनी कंटाळून तो मोबाईल विकून टाकला आणि दुसरा बटनाचा मोबाईल घेतला. पण आपण कसं म्हणतो, पण ते सांगत असताना त्यांच्या मनात जी खदखद होती, "अरे नाही, माझे पैसे गेले." कारण की एक-एक रुपया त्यांचा कष्टाचा होता ना. बरोबर. तर कुठेतरी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, की सखी सहेली फाउंडेशनचा उद्देशच हा होता, की जी ही सायबर गुन्हेगारी जी घडते, ती संपवणं नाही तर त्याला आळा घालणं. त्याच्या आधी ही घडू नये, ह्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल, हे आपण त्या माध्यमातून तिथे सांगत आहोत. तर आता बऱ्याचदा इकडं आय-टी हब असल्यामुळं किंवा रोजगाराची संधी ह्या तुमच्या प्रभागात मोठी आहे. तर बाहेरच्या जिल्ह्यातून असू द्यात किंवा बाहेरच्या राज्यातून बऱ्याच तरुण युवती येतात, महिला येतात, मुली येतात इथं. पण आता त्यांना याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग केलं जातं. सायबरमध्ये अडकून म्हणा किंवा आज मोबाईलच्या एआयच्या मुळे. तर याच्यावर आपल्याकडे काय ठोस उपाययोजना आहे? अ, आता आपण जो ड्राईव्ह घेत होतो, हं, त्या संदर्भातच एक घडलेली घटना आहे, हं, की आम्ही ज्या ठिकाणी ज्या सोसायटीमध्ये जाऊन आम्ही ड्राईव्ह घेतला, हं. तर तो ड्राईव्ह झाल्यानंतर तिथे कोणी म्हणजे समोर येऊन आम्हाला सांगितलं नाही, की असं-असं झालंय. पण घरी आल्यानंतर मला फोन आला एका मुलीचा, हं, की ती म्हणली, की "ताई, इथे माझी फॅमिली होती. मला तुमच्या म्हणजे तुम्ही जे सांगितलंय ते बरोबर आहे आणि मी त्याच्यातून गेलेली." हं. ॲक्चुअली काय झालं, की आत्ता मुली काय करतात, की जास्त करून आपलं स्टेटस म्हणा किंवा त्याच्यावर आपण फोटो टाकतो, डीपी म्हणा, फोटो टाकतो. पण ह्या फोटोमार्फत जे मोबाईलवर त्यांचं एआय असतं त्याच्यामार्फत ते वेगळं अश्लील चित्र बनवली होती आणि तिला ते ब्लॅकमेलिंग केलं जात होतं. कारण की काय झालं, की त्या ब्लॅकमेलिंग मार्फत तिला असं सांगण्यात आलं, की आम्हाला एवढे-एवढे पैसे दे, नाहीतर आम्ही सगळीकडे तुझे फोटो व्हायरल करू. तर ती अक्षरशः मग तिला मी म्हणलं, की "थांब तू थोडंसं थांब, मी तिथं येते." मग आपली टीम म्हणजे आता त्या टीममध्ये मुलं पण आहे आणि मुली पण आहे. पण मी त्या टीममधले मुलींना घेऊन गेले आणि तिच्याशी संवाद साधला. म्हणजे ती म्हणली, की मला असं झालं, की आता आत्महत्या करावी का काय? की बापरे! आपण म्हणजे समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण काय म्हणतो, की कुठपर्यंत ब्लॅकमेल काय केलं पाहिजे? मुलींसाठी कितपत ह्या सुविधा आहेत. जे आपण म्हणतो सुविधा आहेत तिथे तोटा पण आहे. फायदा आहे तिथे तोटा पण आहे. बरोबर. म्हणजे आपण पण त्याच्या उपाययोजना करायला हव्यात. तर आपण तिथे जाऊन पहिल्यांदा त्या मुलीचं समुपदेशन म्हणजे थोडंसं तिचं मत परिवर्तन केलं, की "अरे नाही, अशाने असं झालं म्हणून इथपर्यंत तुला ही वेळ आली." बघा आपण ह्याच्यामार्फत आपली टीम आहे. तिला विश्वास दाखवला, की आपण ह्या टीम मार्फत आपण तो जो व्हिडिओ आहे किंवा तो फोटो आहे आपण तो डिलीट करू शकतो. कुठेतरी तिला तो विश्वास वाटला. अक्षरशः निघताना म्हणजे ती एवढी रडत होती, की आपण कसं म्हणतो, की शेवटी मुलींचं कसं असतं, की सगळीकडे नाचक्की झाली तर समाज नावं ठेवतो. बरोबर. कुठेतरी आता ती सामान्यच कुटुंबातली होती, पण म्हणजे चूक तिची पण नव्हती, पण आहे ना, त्या जाळ्यात ती अडकली होती. मग कुठेतरी आपण त्या जाळ्यातून तिला बाहेर काढलं. आज ती मुलगी खरंच येता जाताना भेटते. "ताई तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, मी नेहमी तत्पर असेल," असं सांगते. तर आपली जी ही लाडकी बहीण योजना आहे, ती सरकारने राबवली. पण आता त्यात सारखी-सारखी ई-के-वाय-सी करायला सांगितली जाते. त्यामुळे अनेक महिलांना त्यांचे पैसे बंद झालेत. ई-के-वाय-सी त्यांना करता येत नाही. तर ह्याच्यावर काही काम करताय का आपण? खरं सांगायचं तर माझ्या माता-भगिनींना बऱ्याच माता-भगिनी अशा आहेत, की त्यांना ई-के-वाय-सी म्हणजे काय हेच माहीत नाहीये. हं, बरोबर. तर आपण हे ई-के-वाय-सीचं जे प्रश्न आहे, जे आम्ही आता फिरतोय, तर आम्हाला ह्या समस्या भरपूर जाणवतात. प्रत्येक महिला येऊन सांगते, की "ताई, आमचे पैसे कट होत चाललेत, आम्हाला पैसे मिळत नाहीये." हं. तर आपण ह्यासाठी आपण कॅम्पेनिंग घेतोय बऱ्याच ठिकाणी, की ज्या महिलांचे पैसे अडकलेत त्यांना आपण पैसेही मिळवून दिलेले आहेत आणि इथून पुढेही ज्यांचे पैसे आलेले नाहीयेत किंवा ज्यांना ह्या संदर्भात जे प्रश्न असतील ते सोडवायचे असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपण ते नक्की सोडवू. तर वाघोली खराडीमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत. म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत वैद्यकीय, ते लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत मग? आपण ग्रामपंचायतमध्ये असताना आपण लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे आपण पोहोचवल्या पण त्यावेळेस. पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी पोहोचल्या आणि जिथे पोहोचत नाही तिथे आपण पोहोचून त्या रुग्णांना आपण त्या हॉस्पिटलपर्यंत नेलेलं आहे.
म्हणजे ज्यांना शक्यतो आपण कसं म्हणतो की पैशाचं जो प्रश्न असतो प्रत्येकाचा, आपण हॉस्पिटल म्हणलं तर लाखोनी पैसे खर्च होतात, बरोबर. की त्यासाठी काय म्हणतात की लोक की आपण ह्या हॉस्पिटलमध्ये जावं की नाही जावं, हा प्रश्न खूप मोठा आहे. मग तिथे कुठेतरी एक आपला मदतीचा हात हवा असतो त्यांना, की मग आपण त्यामार्फत त्यांना त्या रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम केलेलं आहे. पण त्याचबरोबर आदरणीय आमदार माऊलीआबा कटके आहेत, त्यांच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळात आपल्या इथे मोठं रुग्णालय जे 500 बेडचं असेल, त्याची उभारणी होणार आहे. जेणेकरून आता येणाऱ्या काळात कोणताही प्रश्न राहणार नाही. ताई आता इथं आपल्याकडं खराडीसारखा मोठा आय टी पार्क आहे. म्हणजे जिथं लाखांनी नोकऱ्या आहेत. पण स्थानिक जे तरुण आहेत त्यांना नोकरी इथं मिळत नाहीत. का बरं? आता आम्ही अनेक ठिकाणी फिरतो. हं, तर असं निदर्शनास आलंय की आपल्या इथल्या ज्या स्थानिक मुलं-मुली आहेत, हं, म्हणजे खूप हुशार आहेत, हं. क्वालिफाईड आहेत, पण त्यांना ती संधी मिळत नाही. म्हणजे त्यांचं ते त्या कंपन्यांमध्ये त्यांना तिथे घेतलं जात नाही. तर आपण ह्यासाठी आपण असं करतो की त्या कंपन्यांमधले एच-आर आहेत किंवा जे मेन लोकं आहेत त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन त्यांना ह्या मुलांसाठी म्हणजे ह्या मुलांचे जे क्वालिफिकेशन आहे ते सांगून आपण तिथे बऱ्याच मुलांना कामं पण दिलेली आहेत आणि अजून आपण ह्यावर काम पण करत आहोत की जी आसपासची मुलं-मुली आहेत त्यांच्या शिक्षणानुसार आपल्याला कोणत्या कंपनीत त्यांना लावता येईल, अशा ठिकाणी आपण त्यांना त्यावर भर देत आहोत. आता तुम्ही म्हणलात ताई, की तुम्ही एच-आर वगैरे लोकांशी भेटून वन टू वन करून लोकांना नोकरी अ, मिळवण्याचा प्रयत्न करून देता. पण जास्तीत जास्त तरुणांना नोकरी ह्यातून कशी मिळेल? याच्यासाठी काय करता येईल? आपण या ठिकाणी रोजगार मेळाव्या घेतलेले आहेत. ज्यामध्ये आपण आय-टी कंपन्या ज्या आहेत त्यांना विनंती करून आपण या ठिकाणी बोलवलं आणि जो आपला स्थानिक मुला-मुली आहेत, जो वर्ग आहे, त्यांनाही आपण या ठिकाणी येण्याची विनंती केली. ज्यामधून ह्या संगनमताने त्या मुलांनाही नोकरी मिळेल आणि जे कंपन्या आहेत त्यांनाही एक उच्च शिक्षित वर्ग कामाला मिळेल. ह्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. ताई आपण एक महिला आहात आणि इथं महिलांसाठी जो रोजगाराचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे. तर महिलांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आपण काय प्रयत्न करताय? अ, आपण बघतो की सर्रास सगळीकडे म्हणजे जो एरिया आहे तिथे काबाड कष्ट करणाऱ्या महिला जास्त आहेत. बरोबर. पण ह्याबरोबरच त्यांना बाहेर जाणं पण जमत नाही. मुलं वगैरे त्यांचं शिक्षण त्यासाठी त्यांना घरी थांबावं लागतं. तर आपण बचत गटामार्फत जे आपले बचत गट होते त्याच्यामार्फत आपण त्या महिलांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना घर बसल्या कसे व्यवसाय करता येईल ते आपण त्यांना सांगितलं. जेणेकरून आपण त्याच्यानंतर जे प्रशिक्षण घेणार होतो, ज्याच्यामध्ये अगरबत्ती असेल, मेणबत्ती असेल, केक मेकिंग असेल, हे झाले आपले घरगुती. पापड, लोणचे वगैरे असे व्यवसाय आपण त्यांना प्रशिक्षण दिलं मेळावा घेऊन, बचत बरोबर. गटामार्फत. म्हणजे आपलं मालतीताई गोगावले सखी सहेली फाउंडेशन आहे. त्याच्यामार्फत आपण महिलांना जास्तीत जास्त महिलांना कसे रोजगार उपलब्ध करून देता येईल, त्याच्यासाठी आपण अनेक मेळावे घेतले. ज्याच्यामध्ये बचत गटाच्या महिला जास्त करून समोर आल्या. आता आपण एक सांगायचं झालं तर ग्रामपंचायतमध्ये असताना ज्यावेळेस कोरोना काळ आला, त्या काळामध्ये महिलांना कुठेच म्हणजे कामाच्या संधीच उपलब्ध नव्हत्या. मग आपण काय केलं, की त्या महिलांना म्हणजे घरोघरी जाऊन आता त्या ठिकाणी आपण एका ठिकाणी जास्त लोकं जमू शकत नव्हतो. तर बरोबर. आपण त्या महिलांना घरोघरी जाऊन किंवा मोबाईल फोनमार्फत म्हणजे आपण फोन करून त्यांना मास्क बनवायचा जे असतं त्यावेळेस आता मास्क वापरायला लागत होता. तर मास्क बनवायचं प्रशिक्षण दिलं आणि ते बचत गटामार्फत आपल्या सखी सहेली फाउंडेशन मार्फत ते मास्क विक्री कसे करता येईल, त्याला आपण प्राधान्य दिलं. हा तो मुद्दा झाला. सॅनिटायझर त्यावेळेस जास्त करून लागत होतं. महिलांना आपण सॅनिटायझर कसं बनवायचं ह्याचंही प्रशिक्षण दिलं. बऱ्याच माता भगिनींना बाहेर जाता येत नव्हतं, क्वारंटाईन ठेवलेलं होतं. तर अशा माता भगिनींसाठी आपण बचत गटामार्फत काही महिला गोळा केल्या आणि आपण जे भाजीपाला आणतो तो सोलून एका पॅकिंगमध्ये पॅकिंग करून हाऊस टू हाऊस देण्याची पण आपण व्यवस्था केली होती. म्हणजे महिलांसाठी आपण कसं म्हणतो की त्यांना कामं करण्याची म्हणजे कामं करतात त्या. फक्त त्यांना एक मदतीचा किंवा विश्वासाचा एक हात हवा असतो. तो हात म्हणजे मालतीताई गोगावले सखी सहेली फाउंडेशन. ह्याच्यामार्फत आपण अनेक महिलांना प्रशिक्षण दिलंय. ज्याच्यामध्ये त्या केकही शिकलेल्या आहेत. आज त्यांचं केकचं शॉप पण आहे. अनेक महिलांना आपण शिलाई मशीन क्लास पण शिकवलेले आहेत. ज्या महिला होत्या समजा आता ग्रामपंचायतमध्ये ज्या महिलांना आपण शिवण क्लास शिकवले,
ते बचत गट आपण जिल्हा परिषदेला जोडले, जेणेकरून जे येणाऱ्या उपाययोजना आहेत त्या डबल येतील. ज्या महिला ग्रामपंचायत मधून शिवण क्लास शिकल्या त्यांना आपण जिल्हा परिषदेकडून शिलाई मशीन देऊन त्यांचं आज काम चालू आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो की करायला लागलं तर म्हणजे जे करायचंय ते मनापासून करायचं. आता सखी सहेलीचा उद्देशच हा होता की ज्या महिला आहेत, ज्या तळागाळातील महिला आहेत, ज्यांना खरंच काहीतरी करण्याची जिद्द आहे, पण त्यांना त्या आसपासच्या वातावरणामुळे बाहेर पडता येत नाही. त्यांच्या मग आपण काय करायचं की त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांच्या वातावरणानुसार आपल्याला त्यांना कोणता व्यवसाय देता येईल, ज्याच्यामध्ये आपण कापडी पिशवी असो, म्हणजे हा पण आपला घरगुतीच व्यवसाय झाला. बरोबर. बऱ्याच महिला आता फराळ बनवतात. फराळ तो कसा विकला जातो, त्यांची एक टीम आपण तयार केलेली आहे, की महिलाच आहेत ह्या सगळ्या बचत गटातल्या. फक्त हे एक आपण प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे. समजा एक महिला ते बनवते, तर दुसरी महिला तो विकते. म्हणजे महिला त्याच, बनवणारेही त्याचे, विकणारेही त्याचे. म्हणजे कुठेतरी ही रोजगाराची संधी उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून देत आहोत. आणि येणाऱ्या काळातही आपल्याला महिलांसाठी, महिला सबलीकरणासाठी असो किंवा महिला सशक्तीकरणासाठी असो, आपल्याला खूप कामं करायची आहेत. ताई, सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आता निर्माण होते ती ट्रॅफिकची. कारण वाघोली परिसरात आलं की अंगावर काटा येतो, एवढं ट्रॅफिक त्या बाजारतळापाशी आणि तो ते गाडी तासनतास थांबते तिथं आणि नागरिकांना खूप असुविधा होतात तिकडे. तर काय करता येईल ह्या ट्रॅफिकच्या समस्येवर? उत्तर काय आहे आपल्याकडं? आपण येता जाताना बघतच असेल की रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला हं, गाड्या मोठ्या प्रमाणावर लावल्या जातात. हं, तर मग ट्रॅफिकची समस्या तिथूनच सुरू होते. हं, की अनेक ठिकाणी आपण म्हणतो हे आहेत, ट्रॅफिक सिग्नल आहेत, पण त्याचा वापर योग्य होतो का? हं. की नाही होत. बऱ्याच गाड्या, प्रत्येकाला काय असतं की घरी जाण्याची घाई असते. तर एकच गाडी जर वाकडी घातली, एकच गाडी आडवी घातली, तर काय होतं, एक गाडी घातल्यामुळे मागून येणाऱ्या ज्या 10-15 गाड्या असतात किंवा येणारं जे असते ते ट्रॅफिक असंच लांबलं जातं. बघा आपला जो रस्ता आहे, त्याची एक जी लेन आहे ती सगळी गाड्या लावण्यासाठीच जाते. त्याच्यामुळे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या म्हणजे आपण जो म्हणतो की कामासाठी जे बाहेर जातात, त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण की घरी जाताना त्यांना जवळ-जवळ इथं 1-1.5 तास जातो. आता आपण म्हणलात की पार्किंगमुळे ट्रॅफिक वगैरे जास्त वाढते, ही समस्या भेडसावते. पण पार्किंगसाठी मग काय करता येईल आपल्याला? अ, आपल्या भागात सरकारी जागा जास्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मग त्या ठिकाणी ती जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्वच्छता करून पार्किंगसाठी ती जागा आपल्याला घेता येईल. म्हणजे येणाऱ्या काळात ज्या रस्त्याच्या कडेने ज्या गाड्या उभ्या राहतात, तर त्या तिथे न उभ्या राहतात त्या जागेवर उभ्या राहतील. म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला हा पहिल्यांदा मानस असेल की ती जागा आपण तिथे उपलब्ध करून तिथे पार्किंगची सोय करण्यात यावी. ताई, आता वाघोली कॉर्पोरेशनमध्ये गेलं, पण यापूर्वी ग्रामपंचायत होती. पण जे काळूबाई नगरचा जो रस्ता आहे, तो तुम्हाला स्वखर्चातून करावा का वाटला? तुम्हाला आधी सांगितलं तसं, की समाजकार्याची आवड असणारं कुटुंब. ज्यावेळेस असं आलं, की आपण निवडणुकीला उभे राहणार आहेत, तर ह्याच्या आधी आपण आपल्या भागातल्या समस्या काय आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग आपण जो हा आढावा घेत असताना आम्हाला प्रकर्षाने जाणवलं, की काळूबाई नगरचा जो रस्ता आहे, तेथील रहिवाशांना आतमध्ये जाण्यासाठी रस्ताच नव्हता. म्हणजे ये-जा करण्यासाठी म्हणजे तिथे रस्ता होता, एक साधा रस्ता होता, की थोड्या कालावधीसाठी तो रस्ता तयार केला जात होता. पण तो किती 1-2 महिने. परत त्यांना आहे तसंच. तिथे रस्ताच नव्हता. तो रस्ता ज्यांच्या मालकीचा होता, हं. त्या लोकांशी आपण संगनमत करून ती जागा आपण विकत घेतली आणि त्या जागेवर आपण स्वखर्चाने तिथे रस्ता बनवला. ह्याचंच काय झालं, की म्हणजे आपण म्हणतो, की विजयाचा जल्लोष साजरा करताना जसा गुलाल उधळला जातो, हं. ज्यावेळेस आम्ही तो रस्ता बनवला आणि रस्ता बनवल्यानंतर आम्ही तिथे आतमध्ये गेलो. अक्षरशः तिथे म्हणजे फटाके वाजवले, फुलं उधळली आणि गुलाल उधळला. म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं, ते आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे कुठेतरी आपण जे समाजकार्य करतोय, त्याची ही पोचपावती होती. ताई, तुम्ही ज्यावेळेस खराडी प्रभागात फिरता, त्यावेळेस तिथं तुम्हाला कोणत्या समस्या किंवा तिथल्या अडचणीत भेडसावतात? आता खराडी हा भाग आधीपासूनच कॉर्पोरेशनमध्ये गेलेला आहे. अ, आम्ही ज्यावेळेस सगळीकडे फिरतो, हाऊस टू हाऊस फिरतोय, तर काही भागांमध्ये आम्हाला हा प्रश्न जाणवतो, की तिथे अंतर्गत
जे रस्ते आहेत ते सिमेंटचे नाही आहेत किंवा पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. तिथे काय होतं की पिण्याचं पाणी हे पिवळं येतंय. त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न तिथं भासत आहे. बरोबर. आणि ड्रेनेज लाईन बऱ्याच म्हणजे काही भागात आम्ही गेलो तिथे आपण 2 मिनिट पण उभं राहू शकत नाही. तर तिथे माझ्या माता भगिनी तिथे राहतात आहे. त्यांना त्याचा वास, दुर्गंध सहन करावा लागतो. तर आपल्याला म्हणजे ह्या सर्व ज्या समस्या आहेत त्याच्यावर उपाययोजना करायच्या आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये माझा एवढाच मानस असेल, की ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायचा. ताई बऱ्याचदा आपण पाहतो, की नेते निवडणुकीपूर्वी खूप मोठी आश्वासनं देतात, पण ती पाळत नाहीत. पण आता जी तुम्ही आश्वासनं दिलेली आहेत, ती निवडणुकीनंतर पाळणार का? इथून मागे जी ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यामध्ये आपण जी आश्वासनं दिली ती आपण पूर्ण केलेली आहेत. आणि येणाऱ्या काळात आपण जी आश्वासनं दिलेली आहेत, ती पण आपण पूर्ण करणार आहोत. कारण की दिलेला शब्द आम्ही पाळतो. ताई वाघोली खराडीचं भविष्य तुम्ही कसं पाहता? ट्रॅफिक मुक्त वाघोली. वाघोली खराडीमधील तरुणांना रोजगार, महिला सबलीकरण, महिला सुरक्षितता, महिलांना रोजगार निर्मिती आणि पाणी मुबलक प्रमाणात आणि वाघोली खराडी ही स्वच्छ सुंदर बनवणे, हे माझं विजन आहे. ताई तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? इतिहासाचे दाखले जर आपण घेतले किंवा वर्तमान आणि भविष्याचा वेध घेतला तर आपल्या समोर एकच मुद्दा येतो, की महिला सक्षम असेल तर समाज त्या प्रमाणात सक्षम असतो. म्हणजे महिला ज्यावेळेस स्वतःची ताकद ओळखते, तिने स्वतःची ताकद ओळखली पाहिजे. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. पण हा पण मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे, की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषच असतो. मग ज्यावेळेस आपल्याला पुरुष जर यशस्वी होण्यासाठी आपल्याला पाठिंबा देत असेल, तर स्त्रीने आपल्यातली ताकद ओळखली पाहिजे. म्हणजे जी आपण कुटुंब चालवताना जी आपण सरस्वती असते. कुटुंब चालवताना आपण सरस्वती असतो. पण त्या कुटुंबावर ज्यावेळेस काही संकट येते, त्यावेळेस ती सरस्वती रणरागिणी दुर्गा होते. म्हणजे आपल्यातली ताकद आहे, ती आपल्यातली ताकद प्रत्येक महिलेने ओळखली पाहिजे. ताई तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल? माझी वाघोली खराडीतील जनता खूप सुज्ञ आहे. म्हणजे त्यांना काही सांगण्याची गरज नाहीये. फक्त मी एवढंच सांगेल, की मी असं म्हणत नाही, की मला मतदान करा. मी फक्त असं म्हणते, की जे काम करतं, काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा. की प्राधान्याने आपण काय म्हणतो, की अ, अ, पैसा किंवा बाकीचे प्रलोभने ही त्या वेळापुरती असतात. पण जो काम करतो, जो आपल्यासाठी उभा राहतो, जेव्हा आपल्याला काही प्रश्न येतात किंवा अडचणी येतात, तो सोडवण्यासाठी जो प्रकर्षाने तिथे उभा असतो, अशा व्यक्तीला मग ती कोणतीही असू दे, अशा व्यक्तीला प्राधान्याने तुम्ही मतदान करा, हेच मी आवाहन करेन. ताई आता मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की वाघोली खराडीतील मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यायचंय? आमचं जे गोगावले कुटुंब आहे, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. म्हणजे तिकडे माझ्या माहेरी असो किंवा इकडे सासरी असो, पण समाजकार्याची आवड. म्हणजे पहिल्यापासून समाजकार्य करत आलो, त्याच्यामुळे लोकं घरी येऊन सांगू लागले, की "ताई तुम्ही असं करा, की तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहा." मग लोकांच्या समस्या आपण सोडवत असताना आपण निवडणुकीमध्ये उभेही राहिलो आणि लोकांनी एवढा विश्वास दाखवला, की वाघोलीमध्ये आपण सर्वात जास्त मताधिक्याने निवडून पण आलो. पण आपण म्हणतो की हे सगळी कामं करत असताना याला कोणतं तरी एक व्यासपीठ हवं असतं, की ज्याच्यामध्ये आपण लोकांचे प्रश्न प्रकर्षाने आणि ताकदीने सोडवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ह्या राजकारणात आपल्याला निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे. तर म्हणजे आपण पैसा, पद ह्याच्यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही. आपण एक सर्वसामान्य कुटुंब आहोत, की ज्यामुळे ही जी माझी अ, अ, मा माता-भगिनी असेल, माझी जी जनता आहे, ती मला सहकार्य करते. त्यांना मी त्यांच्यातलीच वाटते, की ते म्हणतात, की नाही आम्हाला आमचा लोकनेता असा हवा, की जो आमच्या शेजारी बसून, मांडीला मांडी लावून, शेजारी बसून आमच्या समस्या जाणून घेईल. किंवा असा लोकनेता असावा, की ज्याला आम्ही समस्या न सांगता त्या समस्या त्यांना समजल्या पाहिजेत. म्हणजे लोकं येऊन आम्हाला सांगतात ते. म्हणजे कुठेतरी आपल्या कार्याची ही पोचपावती आहे, की आपण समाजासाठी जे देणं लागतो ते काम आपण करण्याची जी आपली पद्धत आहे ती लोकांना पटत आहेत. आणि अजूनही लोकं येतात ते. म्हणतात, "ताई आता तुम्ही आता जे महापालिकेमध्ये आपलं गाव गेलेलं आहे, तर त्यासाठी तुम्ही उभं राहा." आणि मला माझ्या ह्या सगळ्या जनतेसाठी, त्यांची कामं करण्यासाठी मला आता ह्या पदावर उभं राहायचं आहे आणि मला एवढा विश्वास आहे, की
की माझ्या माता भगिनी माझी जे माझ्या विश्वास ठेवणारी माझी जी जनता आहे ती मला ह्यावेळी पण चांगल्या मताधिक्याने निवडून देईल. ताई, मी तुम्हाला काही प्रश्न रॅपिड फायर म्हणून विचारणार आहे. मला उत्तर एका शब्दात अपेक्षित आहे. राजकारण, सेवा की व्यवसाय? सेवा. पक्ष की जनता? जनता. खुर्ची की जबाबदारी? जबाबदारी. राजकारण की समाजसेवा? समाजसेवा. नागरिकांच्या तक्रारी कशा सोडवणार? फोनवरून की प्रत्यक्ष भेटून? प्रत्यक्ष भेटून. 5 वर्षानंतर तुमचा प्रभाग कसा असावा? स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित. राजकारणात सत्तेसाठी की सेवेसाठी? सेवेसाठी. जनतेचा विश्वास कसा मिळवणार? कामातून. ताई, आपण सत्तामंच या व्यासपीठावर आलात आणि आमचा सन्मान वाढवला. आम्हाला वाघोली खराडीबद्दल तुम्ही तुमचं व्हिजन, ब्लूप्रिंट सांगितली आणि आमच्याशी संवाद साधला. त्याबद्दल सत्तामंच तुमचा सदैव आभारी राहील आणि तुम्हाला राजकीय वाटचालीसाठी मी पुढील खूप खूप शुभेच्छा देतो. दादा, तुम्ही मला इथे आमंत्रित करून जो मंच उपलब्ध करून दिला, माझ्या विचारांना, माझ्या प्रश्नांना जी वाट दाखवली, त्याबद्दल मी आपल्या सत्ता मंचाची खूप आभारी आहे. तर मंडळी, आज आपल्या सत्तामंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात मालतीताई गोगावले आल्या आणि त्यांनी वाघोलीच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आणि त्यांचं व्हिजन आपल्या पुढे मांडलं. त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. यामुळे मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही आम्हाला ऐकून घेतलं आणि वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. मालतीताई गोगावले मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारा एपिसोड तुम्हाला पाहायला मिळेल आणि एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.